या कार्यक्रमाचे यजमान स्वतः वसंतराव लाड यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असतात आणि आपणही सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावत असता, परंतु खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम हा वेगळ्या धर्तीचा आहे असं म्हटलं पाहिजे। कारण अलोऱ्यामध्ये माननीय वसंतराव लाड हे ज्या पद्धतीनं अनेक वर्ष त्यांच्या समवेत सन्माननीय माजी आमदार सुभाषजी बने साहेब, माजी सभापती महोदय श्री सावंत साहेब, चिपळूण शिवसेना प्रमुख सन्माननीय विनोदजी झगडे साहेब, सन्माननीय बाळा कदम साहेब, त्याचबरोबर धनश्रीताई शिंदे, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं, मी अशी आपणाला विनंती करतो। प्रॉडक्ट्सचे चेअरमन व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय यादव साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी एकदा आपण स्वागत करणार आहोत आणि त्यासाठी त्या ठिकाणी चलावं, दीप प्रज्वलन आणि शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी आपणा सर्व मान्यवरांना विनंती करतो। जे बाहेर मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया सभागृहामध्ये बसून घ्या अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतो। वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट अलोरी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपल्या सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते संपन्न व्हावं। सन्माननीय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। त्याचबरोबर सन्माननीय सुभाषजी बने साहेब, प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। या सर्वांसमवेत मी माजी सरपंच महोदय गजाननजी चव्हाण, सन्माननीय प्रकाशजी आमरे, सदानंदजी जाधव या त्रयींना विनंती करतो की व्यासपीठावरच्या सूचनेनुसार आपण कृपया व्यासपीठावर यावं। सन्माननीय चंद्रकांतजी देवरे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। सन्माननीय वसंतरावजी लाड या कार्यक्रमाचे यजमान यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे आणि मी विनायकजी राऊत साहेब यांना विनंती करेन की शिवप्रतिमेला आजचा दिवस म्हणजे गुरूंना वंदन करण्याचा दिवस, अख्ख्या जगाला ज्याने ज्ञान दिलं ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण केला जातोय। जोरदार घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या प्रथमतः सर्व गुरूंना वंदन। आजच्या कार्यक्रमाचं औचित्य देण्याचंच आहे आणि देण्याचं काम गुरुजनांनी केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम केलं आहे, तो आजचा हा दिवस। आणि या दिवशी या सुंदर अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन लाड कुटुंबियांच्याकडून केलं गेलं। या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण एक सुंदरसा कार्यक्रम या अलोऱ्यामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा वेगळा कार्यक्रम होतो की ज्याच्यामध्ये काही द्यायचं आहे आणि ते देण्यासाठी आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते, आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी प्रथमतः लाड कुटुंबियांच्या वतीनं सर्व सन्माननीयांचं, पाहुण्यांचं स्वागत व्हावं यासाठी मी लाड कुटुंबियांना विनंती करेन की आपण प्रथमतः या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय विनायकजी राऊत साहेब, माजी खासदार, यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। सगळ्यांना बिल्ले लावले जात आहेत। राऊत साहेब यांना प्रसादजी लाड यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रम प्रसंगी गौरवलं जात आहे।
राऊत साहेबांनी नेहमीच या अशा सर्व कार्यक्रमांना भरभरून वेळ दिलेला आहे. पुन्हा एकदा समस्त लाड कुटुंबियांकडून सन्माननीय राऊत साहेब यांचे लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. तर विधानसभा क्षेत्र या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अत्यंत मोलाचा वेळ खर्च करून थेट मुंबईवरून आज या ठिकाणी आले. खास लाड कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा लाड कुटुंबियांच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार. त्याचबरोबर वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्सचे चेअरमन सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांचं देखील लाड कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सन्माननीय बाळासाहेब कदम यांचं देखील संतुळून तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शेखरजी निकम यांचा लाड कुटुंबियांच्या हस्ते सन्मान संपन्न होतो आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ट्रस्ट अलोरेचं उद्घाटन आज या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि या सगळ्याचे जे यजमान आहेत की ज्यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं असू देत, धर्मदाय संस्थांना मदत करणं असू देत, किंवा विद्यार्थी गरजू महिलांना मदत करणं असू देत, हे गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडून चालू आहे ते या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय वसंतरावजी लाड यांचा खरं तर या कार्यक्रमाचे तेच प्रमुख आहेत. त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम आयोजिला गेलेला आहे. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं स्वागत देखील झालं. परंतु व्यासपीठावरनं जी सूचना आम्हाला आलेली आहे की आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला त्या वसंतरावांचा आपल्या सगळ्यांकडून यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावा आणि तो सन्माननीय वसंतरावांनी मान्य करावा अशी आम्हाला विनंती आहे. मी सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान्य निकम साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या हस्ते, बने साहेब आपल्या सगळ्यांच्या हस्ते आई गंगादेवी चरणी सोमेश्वराचरणी प्रार्थना या माझ्या दात्याला उदंड आयुष्य लाभो आणि अनेकांचे संसार सांभाळणाऱ्याच्या हात तू कायम बळकट कर, असेच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहोत अशी शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांना देऊया. सन्माननीय वसंतराव लाड यांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. सर्व मान्यवर सन्माननीय विनायकजी आजच्या सागरमध्ये त्यांच्यावर एक सुंदरसा लेख माननीय विनोदजी झगडे यांनी त्यांची माहितीपर म्हणून छापून आणला आहे. तिमिरातुनी तेजाकडे. खरोखर वसंतरावांचं आयुष्य म्हणजे तिमिरातुनी तेजाकडे असाच प्रवास त्यांच्या आयुष्यातला आहे. एक अलोऱ्यातील खेड्यातील मुलगा 7 समुद्रापलीकडे जातो आणि दुबईसारख्या शहरामध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपलं नाव कोरेल असं जर भाकीत कुणी जर पाहून त्यांच्याकडं त्याआधी केलं असतं तर त्याच्यावर कुणी देखील विश्वास ठेवला नसता. माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही खास बाब मी अधोरेखित करतो की अनेक जण आपल्या भविष्य जाणून घेण्याविषयी इच्छुक असतात, उत्सुक असतात. पण आपण जर या व्यक्तीकडे पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपलं भविष्य घडवण्याचं ताकद आपल्या मनगटामध्ये असली पाहिजे आणि त्यासारखं उदाहरण आज आपल्याला हे पाहायला मिळणार नाही. सन्माननीय वसंतरावांचा जन्म 1955 साली या अलोरे गावी झाला. त्यांच्या आईला एकूण 7 मुलं, त्या 7 भावंडांपैकी वसंतराव एक. वडील मुंबईमध्ये मिल कामगार, अर्थात
वडील मुंबईला असल्यामुळे शेतीपासून सर्व भार आपल्या 7ही मुलांचा सांभाळ त्यांच्या आई करायच्या. आणि जुन्या खेडेगावी तर आता माहिती आहे आपल्या मुलांना आज अनेक प्रकारचं शिक्षण असू दे किंवा इतर गोष्टींची तरतूद करावी लागते. त्यावेळेला खरं तर कोलिम भाकरी खाऊन आरामात दिवस काढण्याचे दिवस. आणि त्या 7 मुलांचा सांभाळ त्यांच्या आईने अत्यंत लीलया केला. एवढंच नव्हे, ते त्यांच्या आठवणीमध्ये लिहितात की गावातल्या मंगळागौर असो किंवा गणपतीतला महिलांचं नृत्य असो, त्याच्यामध्ये माझी आई अत्यंत उत्साहाने सहभागी होत असे. म्हणजे हा संसाराचा गाडा एकट्याने हाकणं, कर्ता पुरुष मुंबईमध्ये आहे, अशा वेळेला आपल्या मुलांचं शिक्षण, त्यांचं पालनपोषण हे सगळं करणं. आणि याचबरोबर वसंतरावांच्या या 7 भावंडांमध्ये आपल्याच गावामध्ये 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण मराठी शाळेमध्ये उपलब्ध होतं. अलोरे ग्रामपंचायतची जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी हे शिक्षण त्यांना उपलब्ध होतं. आणि विशेष म्हणजे 8वीपासून पुढे या गावामध्ये शिक्षणाची सोय नव्हती. अशा वेळी शिरगावसारख्या हायस्कूलमध्ये 4 दुणे 8 किलोमीटरचा रोजचा प्रवास चालत जाऊन वसंतरावांनी त्या काळी शिक्षण घेतलं. खरं तर कौतुक यासाठी की अशा प्रकारची जर वेळ आली तर बहुसंख्य पालकांचा नन्नाचाच पाडा असायचा, कशाला चालत जातोयस, आपल्या गाई गुरं सांभाळ, शेती कर आणि व्यवस्थित जग, असाच काहीसा कल पालकांचा असायचा. पण या मातेनं आपल्या मुलाला जा आणि शिक याची प्रेरणा दिली. वसंतराव सांगतात की शाळेत जाण्याआधी मला सकाळी आणि संध्याकाळी गाय चारायला न्यायला लागत असे. गाय चारणं ही इष्टापत्ती ठरली. इष्टापत्ती एवढ्यासाठी सांगतो की आज जर तुम्ही कोणत्याही तरुण मुलाला जर एखादं काम सांगितलं हे करून तुला जायचं आहे, कटकटच आहे, त्याला ते संकट वाटतं. परंतु वसंतरावांना गाय चारायला देणं हे संकटात सुद्धा त्यांनी संधी शोधली. कारण 1ली ते 7वीपर्यंत शिकत असताना इंग्लिशजवळ त्यांचा कधीही संबंध आला नाही. आणि जो आला तो शिरगाव हायस्कूलमध्ये आला. त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकणं फार जिकरीचं वाटायचं. पण वसंतरावांची स्वभावाचा मूळ पिंडच त्यांचा असा आहे की जे संकट येईल त्याला संधी मानायची. आणि वसंतरावांनी या संकटाचं संधीमध्ये रूपांतर केलं. गाय चारायला नेताना शब्दांचं पाठांतर करणं, शब्द वाचन करणं असा रोजचा क्रम सुरू झाला. आणि यामुळं या एकांतात इंग्रजींचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास त्यांचा संपन्न झाला. त्याचं फलित शिरगाव हायस्कूलमध्ये वर्गात ते सर्वप्रथम आले. खरं तर यावरच समाधान मानावं, वडील सेवानिवृत्त झाले. आणि आपल्याला माहिती आहे 10वी शिकलास म्हणजे खूप शिकलास, आता काहीतरी कामाधंद्याचं बघा असं वाटावं. आणि हे त्यांनाही मान्य होतं, आता आपल्याला जाऊन मुंबईमध्ये नोकरी करायची आहे. परंतु त्यांच्या नशिबी काही और लिहिलं होतं. त्यांचे मोठे बंधू मुंबईमध्ये कामासाठी गेले आणि त्यांनी त्यांना तिथं शिक्षणासाठी बोलवलं. इथेच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. मुंबईमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं. भावानं सांगितलं तू शिकतोयस ना, तू तिथे ये आणि फक्त शिक्षण घे. खरं तर ते काही सहजगत्या झालं नाही. त्या ठिकाणी पोलीस लाईनमध्ये मैदानात झोपणे, पाऊस आला तर प्रसंगी वरांड्यात झोपणे, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणे आणि संध्याकाळी रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास करणं, असं करत वसंतरावांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं. अर्थात मुंबईसारख्या भूलभुलई असलेल्या शहरात शिकताना 750 विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीचा ज्याला गंधही नव्हता तो विद्यार्थी मुंबईसारख्या ठिकाणी जातो आणि जिद्दीनं 6 महिन्यात इंग्रजीची एवढी तयारी करतो की त्या FY BComला 750 मुलांमध्ये कॉलेजमध्ये ते 4थे आले. खरं तर अभिमान वाटावी अशी गोष्ट. आता प्रत्येक वेळेला नशीब साथ देत नसतं. मी मगाशीच म्हणालो आपल्या मनगटामध्ये तेवढी जिद्द ताकद असावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही गोष्ट जरूर अधोरेखित करा की नशिबाच्या हवाली सर्व गोष्टी करून चालणार नाहीत. आपल्याला सुद्धा सामना करावा लागेल. आणि सन्माननीय वसंतरावांनी
आपला मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी शिक्षण कंप्लीट केलं. पुन्हा एकदा नशिबाने संधी दिली. मोठा भाऊ सौदीला नोकरीसाठी गेला. वसंतरावांना त्या ठिकाणी परत त्यांनी शिक्षणासाठी बोलावलं आणि ती संधी मात्र वसंतरावांनी सोडली नाही. त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्याच ठिकाणी 13 ते 14 वर्ष विविध कंपन्यांमध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटचं काम केलं. परंतु हे स्वप्न त्यांचं स्वप्न नव्हतं. ती नोकरी त्यांची स्वप्न नव्हतीच. त्यांचं म्हणणं होतं स्वतःचं काहीतरी करावं. 1 जानेवारी 1997 पासून कायमस्वरूपी त्यांनी ऑडिटिंग, अकाउंटिंगचं आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंगची प्रॅक्टिस सुरू केली. ती परत मागे वळून न पाहण्यासाठीच. मित्रांनो, एवढं सारं करत असताना अलोऱ्याच्या मातीशी त्यांचा संपर्क कधीही तुटला नाही. कारण वेळोवेळी गावाला येणं, गणपती विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं, लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि ज्यांना तिथं अडचण असेल त्या ठिकाणी मदत करणं त्यांचं चालू होतं. पण अनाहूत पाहुणा वयाच्या 32व्या वर्षी ज्यानं त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला, मधुमेहाचा आजार. वयाच्या 32व्या वर्षी मधुमेहाच्या आजाराने त्यांना गाठलं. मुळात माणूस चिकित्सक, हा आजार मला झालाच का? 2000 पासून त्यांनी या विकृतीचा अभ्यास सुरू केला. खूप मोठ्या प्रमाणावर त्यासाठी त्यांनी डायबेटिक रिसर्च सेंटरमध्ये स्वतःला ॲडमिट केलं. रिसर्च पेपर वाचले, स्वतःवर प्रयोग केले आणि आज 38 वर्ष झाली ते आपल्या मधुमेहावर उत्तम पद्धतीनं मात करून आपलं जीवन व्यवस्थित जगत आहेत. केवळ स्वतःसाठी नाही तर त्यांनी गावातल्या अनेकांना आणि इतर अनेक व्यक्तींना या मधुमेहाचं मार्गदर्शन केलं. समाजकार्याची आवड तर प्रचंड आहे. गत अनेक वर्ष त्यांनी गावातील अनेक गरीब, गरजू विद्यार्थी, व्यक्ती, महिलांना अनेक प्रकाराने मदत केली आहे. खरं तर गरजू महिलांना त्यांनी पेन्शन स्कीम चालू केली. मला तर आठवत नाही स्वतःच्या पैशाने गरिबांना पेन्शन देणारा अवलिया मी माझ्या जन्मामध्ये पाहिला नाही. कारण सरकारकडून पेन्शन खाणारे बरेच जण आहेत, परंतु स्वतःच्या पैशाने गरजू लोकांना पेन्शन देणारे व्यक्तिमत्व सन्माननीय वसंतरावजी लाड आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि मित्रांनो, आज हे सगळं चालू असताना मग CA वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्टची काय गरज आहे? तर त्याला लोकमान्यता मिळावी, राजमान्यता मिळावी आणि आपण केलेलं काम लोकांसमोर यावं आणि खऱ्या अर्थानं गरजू लोक या ठिकाणी यावेत, हीच वसंतरावांची इच्छा होती. म्हणून आजचा हा घाट या ठिकाणी घातला गेला आहे. मी आजचं अधिकृत उद्घाटन हे सर्व महनीय आहेत त्यांना मी विनंती करेन की आजचा जो लोगो आहे मानचिन्ह या संस्थेचं, त्याचं अनावरण करून आपण सर्वांनी CA वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्टचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करणार आहात. मी आपल्या सर्व महनीयांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या या सगळ्यासाठी झाल्या पाहिजेत. एका महनीय व्यक्तीकडून आज एका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना, लोकार्पण आज या ठिकाणी होत आहे. आणि वसंतराव आणि या ठिकाणी आज आपण सर्वांनी नुकतंच CA वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्टचं या ठिकाणी नामफलकाचं अनावरण, या ट्रस्टचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं. ही ट्रस्ट जरी आज स्थापन होत असतील तरी अनेक वर्ष लाड कुटुंबियांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे काम चालू आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे. खऱ्या अर्थानं आज मी या ठिकाणी नाव नक्कीच घेईन. श्री सन्माननीय कृष्णाजी लाड, कैलासवासी कृष्णाजी लाड असतील किंवा कैलासवासी सुभाषजी लाड असतील, यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये मदतीचा हात देणारी म्हणून ही नेतृत्व आपल्या सर्वांच्या चिरकाल लक्षात राहतील. आणि मग हाच वारसा गेले अनेक वर्ष CA वसंतरावजी लाड यांच्या माध्यमातून चालू राहिला. आपण या ठिकाणी पाचपक्या माध्यमातून त्यांचा जीवनक्रम पाहिला किंवा ऐकला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर CA वसंतराव लाड ज्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये
त्यांचं काम आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग हे काम या कामाला हे काम असंच निरंतर सातत्यानं चालत राहावं आणि याला कुठेतरी मूर्तमेढ यावं, हे कुठेतरीच एखाद्या याला अधिकृत असं व्यासपीठ असावं. या माध्यमातून आमच्या सर्वांच्या कल्पनेतून सी ए वसंतरावजी लाड यांची ही चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करायची आपल्या मनामध्ये आली. यामध्ये वर्षभरामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये एक सर्व पक्षविरहित, राजकारणी विरहित असं एक व्यासपीठ असावं आणि यातून हे काम करण्याचा आम्ही उद्देश आपण या ठेवलेला आहे. आपण ऐकलं असेल की वसंतरावजी लाड ज्या पद्धतीने गरीब कुटुंबातून मोठे होऊन कशा पद्धतीने, कारण की पैसे खूप जणांकडे असतात पण देण्याची दानत आणि ती योग्य माणसाला योग्य ठिकाणी मदत मिळाली पाहिजे याकरता धडपडणारं असं नेतृत्व श्री वसंतजी लाड आहेत. मी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो. विशेषतः या ठिकाणी मला प्राधान्यानं उल्लेख करायला पाहिजे या संस्थेचे सचिव म्हणून जे काम पाहत आहेत ते आणि शिवसेनेचे देखील ते सचिव आहेत ते सन्माननीय प्रसादजी लाड, सन्माननीय भाईंचे सुपुत्र सन्माननीय परीक्षित लाड, परिमल लाड, सन्माननीय केतनजी लाड, सुभाषदादांचे आमचे चिरंजीव सन्माननीय सूरजजी लाड, या सर्वांना देखील या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण जे ईश्वरी कार्य हे जे हाती घेतलेले ते निरंतर आपल्या हाती राहावं आणि ती ताकद आई गंगादेवी आपल्या सर्वांना देऊ अशी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. एक सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सी ए वसंतराव लाड साहेबांचा जीवनपट या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून स्वतः टप्प्याटप्प्याने प्रगती करत आज ते दुबईत जाऊन एका नामांकित कंपनीचे सी ए म्हणून आज ओळखले जातात. आज त्या माध्यमातून खूप मोठी संस्था त्यांनी खरं तर आपल्या कोकणाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी त्यांनी या व्यवसायातून उभं केलेलं आहे. हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार एकत्रितरित्या हे सगळं सांभाळतो. आमचे मित्र प्रसादजी लाड हेही काही वर्ष त्या ठिकाणी होते आणि आज ते इथं आल्यानंतर या चॅरिटेबल ट्रस्टची धुरा सांभाळते. आज जसं विनोदजींनी सांगितल्याप्रमाणे पैसे सगळ्यांकडे असतात पण सामाजिक काम करण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती असावी लागते. ते सगळ्यांना जमतं अशातला भाग नाही आणि ही दानत प्रत्येकाकडं असेलच असं नाही. परंतु दुबईला गेल्यानंतरसुद्धा आपल्या भागाच्या, ज्या भागातून मी मोठा झालो, ज्या समाजव्यवस्थेतून मी मोठा झालो, त्या समाजासाठी मला काहीतरी करता यायला पाहिजे, त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतं. या माध्यमातून समाजातल्या गोरगरीब आणि वंचित लोकांसाठी गेले काही वर्षे ही संस्था जी काम करते, खरोखर याच्या अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि आता तर याचा अधिकृत या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोकणातल्या आमच्या या चिपळूण आणि परिसरातल्या भागांना या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठी मदत होईल. माझा आणि लाडसाहेबांचा परिचय जरी नसला तरी मला या कार्यक्रमाला यायला मिळालं हे माझं भाग्य आहे. कारण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, अशा लोकांच्या आशीर्वादातूनच आम्हालाही खऱ्या अर्थानं कार्य करण्याचं बळ आणि प्रेरणा मिळत असते. मान्यवरांनी जो आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुन्हा लाडसाहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या कामासाठी शुभेच्छा देत असताना त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी आलो एवढ्यासाठीच. आज का हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, परंतु मी एक दीड वर्षापूर्वी प्रसाद लाड यांच्या घरी आलो होतो. त्यावेळेला त्यांनी आपल्या काकांच्या विषयी भरभरून मला सांगितलं होतं आणि फार मोठं कौतुक केलं होतं की दुबईत माझे काका एक ट्रस्ट चालवतात. एक छोटीशी फर्म आहे, 5-25 तरुण त्यांच्याकडे काम करतात. मी दुबईत आणि शेअरचं काम दुबईत करतात. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं
एक महाराष्ट्रातला मराठी माणूस, चिपळूण तालुक्यातला माणूस दुबईत जातो आणि आपली स्वतःची CAची ट्रस्ट उभी करतो, ही अत्यंत कौतुकास्पद बाब होती. 4 दिवसापूर्वी मला विनोद झगडेंचा फोन आला, बणेसाहेब CA लाडसाहेबांच्या ट्रस्टचं उद्घाटन आहे, आपल्याला यायचं आहे. मला तो प्रसंग आठवला. प्रसादने त्यावेळेला मला सांगितलं होतं ते, आणि मी म्हटलं मुद्दामच या ट्रस्टच्या उद्घाटन प्रसंगी आपण जायचं. आणि मला इतका आनंद झाला, इतकं समाधान वाटलं की दुसऱ्याला देण्यासाठीच ट्रस्ट निर्माण करायची. ट्रस्टचा फायदा स्वतःसाठी नाही करून घ्यायचा, दुसऱ्याला देण्यासाठी. हा मोठा विचार मला इथे वसंतराव लाडसाहेबांच्या कृतीतून बघायला मिळतो आहे. एक शेतकऱ्याचा, एका सामान्य कुटुंबातला मुलगा, मिल कामगाराचा मुलगा, आई शेती करते, स्वतःला गुराकडे जावं लागत होतं, गाई चारून आणायच्या आणि नंतर मग शाळा करायची. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेतल्याच्यानंतर एवढा मोठा विचार जोपासणं आणि त्याला अंमलात आणणं ही फार कौतुकाची बाब आहे. इतकंच नव्हे तर दुबईत जाऊन आपली स्वतःची इंडस्ट्री उभी करायची, हे त्याच्यापेक्षा कौतुकच बाब आहे. परंतु एकत्र कुटुंब पद्धत असली की त्याचे फायदे कसे होतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे वसंतराव लाडसाहेब आहेत. त्यांचे मोठे बंधू, वडील रिटायर झाल्यानंतर मोठ्या बंधूंनी त्यांना मुंबईत बोलून घेतलं, शिक्षणासाठी मदत केली आणि त्यांचं दुबईत जाण्याचं स्वप्न पुरं केलं. त्यांना शिकण्याची ती उत्स्फूर्तपणे साथ दिली. आणि म्हणून मला एवढं सांगायचं होतं की मोठं कुटुंब पण एकत्रित कुटुंब जर असेल तर त्याचे फायदे अशा प्रकारचे मिळतात आणि त्याच्यातून असा एखादा हिरा तयार होतो आणि तो समाजाला मार्गदर्शक ठरतो. तशा प्रकारचं काम आणि कार्य आज वसंतराव लाडसाहेबांच्या माध्यमातून होतं आहे. मी जे काही मिळवतो त्यातले काही टक्के, काही पर्सेंटेज गोरगरिबांसाठी, गरजूंसाठी आणि कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्यांना वाटायचे, हा आणखीन त्यापेक्षा मोठा मनाचा विचार आहे. असं काम आणि कार्य वसंतराव करतायत. त्यांनी दुबईत न थांबता त्यांनी तालुक्यात आले, आपल्या पंचकृषीत आले आणि एका ट्रस्टची स्थापना केली. मी त्यांना विचारलं की तुम्हाला ही मर्यादा फक्त आलरेपुरती मर्यादित आहे काय? माझ्या जिल्ह्यातला कोणी अशा प्रकारचा माणूस येईल, तो कोणत्याही जाती धर्माचा असून दे, त्याची गरज तपासून घेतली जाईल आणि त्याला मदत केली जाईल. आणि म्हणून जे कष्टातून मोठे झालेले असतात, स्वतः मेहनतीने मोठे झालेले असतात, अशाच लोकांच्या काही अशा प्रकारचे विचार वाढीस लागतात. व्यासपीठावर बसलेले आमचे खासदार ते अनेक वेळेला आपल्या भाषणातून सांगतात, प्रातःशाळेतून साहेब शिकले. इतकंच नव्हे तर रस्त्यावरती दादरला उभे राहून कब्बाशा विकल्या, पण विचार मात्र मोठा होता. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले विनायक राऊत साहेब एका शाखा प्रमुखापासून नगरसेवक, आमदार आणि खासदारापर्यंत पोचले, ही बाबसुद्धा कौतुकास्पद आहे. आणि म्हणून अशा लोकांचं दर्शन व्हावं, त्यांचं काम पाहावं, त्यांचं कौतुक करावं म्हणून मी लाडसाहेबांच्या त्या कार्यक्रमाला आलो. लाडसाहेब, आपल्या कार्याला माझा सलाम आहे. असंच काम आणि कार्य आपल्याला चालू ठेवण्यासाठी चांगलं निरोगी आयुष्याची गरज आहे. पण दुर्दैवानं आपल्याला वयाच्या 32व्या वर्षी डायबिटीससारख्या आजाराने आपल्याला जवळ केलं. एखादा माणूस, आम्ही अनेक लोक बघतो, मित्र बघतो, कार्यकर्ते बघतो, काय नाही मला डायबिटीस झाला आहे, काय जमत नाही, कंटाळा आला, नको जीवन, असे बोलणारे लोक भरपूर पाहिले आम्ही. पण आपण उलट त्याच्यावरती मात करून, रिसर्च करून आपल्याला काय केलं म्हणजे आपल्या डायबिटीसपासून आपल्याला संरक्षण मिळेल, अशा प्रकारची भूमिका आपण स्वीकारलीत आणि डायबिटीसवरती जवळजवळ मात केलेली आहे आपण आणि अविरत प्रयत्न करताय. ही भूमिका तर आपल्याला मानावीच लागेल.
आणि म्हणून इतकंच नव्हे तर आपण ही संस्था उभी करून माझ्या पश्चातसुद्धा हे काम आणि कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे. मी आहे तोपर्यंतच नव्हे तर माझ्या पश्चातसुद्धा काम आणि कार्य चालू राहिलं पाहिजे. मुलांच्या माध्यमातून चालू राहिलं पाहिजे, पुतण्यांच्या माध्यमातून चालू राहिलं पाहिजे, मित्राच्या माध्यमातून चालू राहिलं पाहिजे. आणि म्हणून हे काम बंद पडू नये, अखंडितपणे चालू राहावे, जेणेकरून लोकांचा दुआ, लोकांचे आशीर्वाद, गरिबांचे आशीर्वाद मला, माझ्या कुटुंबाला मिळत राहावीत. अशा प्रकारचा चांगला विचार करून आपण ही ट्रस्ट स्थापन करताय, याबद्दल आपल्याला द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. असे काम करणारी माणसं, असे विचारवंत माणसं फार देशात कमी आहेत, राज्यात कमी आहेत, तालुक्यात कमी आहेत. आपण त्यांच्यावरती मात करून हे चांगलं काम करताय, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. आपल्याला याच्या पलीकडे जाऊन मी लोकांनाही आव्हान करेन, ह्या अशा विचारांची संस्था असल्याकारणानं, ट्रस्ट असल्याकारणानं अनेकांनी आपलेसुद्धा योगदान या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना द्यावं आणि ट्रस्ट मोठी करावी. मग हिला चांगल्या पद्धतीने बलकटी येईल आणि अनेकांचे गोरगरिबांचे संसार सुखाने चालतील. पेन्शन योजना चालू केलेली आहे, जी गरीब गरजू महिला आहे, पुरुष आहे, त्यांना गेली अनेक वर्ष लाडसाहेब पेन्शन देत आहेत. अनेक किस्से त्यांचे इथे सांगण्यासारखे आहेत, ऐकण्यासारखे आहेत आणि त्याच्यातून आदर्श घेण्यासारखे आहेत. मी मनापासून लाडसाहेब आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला पुन्हा एकदा सुखी जीवनासाठी, भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि येथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी खूप आनंदाचा, खूप भाग्याचा दिवस आहे की मी अजय आयुष्यभर जे संकल्पिलं की जे मला जे करणं, म्हणजे माझा शेवट किंवा माझ्या शेवटीच्या पूर्वी की अशा प्रकारचं काहीतरी एक संस्था, एक इदारा असं काहीतरी असावं की जे कायमस्वरूपे माझ्यानंतर कार्य चालू करेल. या सर्वासाठी जो आम्ही आज उद्घाटनाचा सोहळा आरंभिला, त्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी जमलेले सर्व मान्यवर, विनायकजी राऊत, शेखरजी निकाम, सुभाषसाहेब बने आणि प्रशांतजी यादव आणि सर्व मान्यवर, मी आता सर्वांची नावं घेत नाही, परंतु सर्व मान्यवर इथे जातीने हजर राहिले आणि आम्हाला एक प्रोत्साहन, आम्ही एक शुभारंभ करतो आहोत, एक संकल्पना करतो आहोत, तर ते आम्ही सही करतो आहोत, राईट करतो आहोत. याला एक पोचपावती म्हणून, कन्फर्मेशन म्हणून सर्वांनी इथे येऊन आम्हाला, म्हणजे आमच्या कल्पनेला आशीर्वाद दिलेत आणि की जेणेकरून आमचं याच्या पुढचं आमचं धारिष्ठ, आमचं कॉन्फिडन्स अतिशय जास्त वाढेल आणि अजून यापेक्षा पण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही कार्य करावं यासाठी सर्वजण जमलात. आणि तुम्ही सर्वजण माझे विद्यार्थी बंधू, माझे विभागातून, अगदीच गावामधून नाही पण विभागातून आलेले सर्व ग्रामस्थ, सर्व तुम्ही जातीने इथे हजर राहिलात आणि आमचं सर्वांचं, लाड कुटुंबियांचं मनोधैर्य वाढवलं आणि आम्ही जे करतो आहोत ते बरोबर करतो आहोत यासाठी तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी जमलात, तर तुमचं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो, धन्यवाद देतो. थँक्यू. मी गेली खूप वर्ष बाहेर आहे भारताच्या, जवळजवळ 43 वर्ष, आणि मी कुठे जरी असलो तरी पण माझ्या मनामध्ये, माझ्या स्वप्नामध्ये नेहमी माझा परिसरच असतो, माझी माणसं असतात आणि आय मीन इट. म्हणजे मी कधीही आयुष्यामध्ये बोलायसाठी कधीही बोलत नाही, मला जे वाटतं, मनापासून वाटतं तेच बोलतो मी. कधीही म्हणजे अशा प्रकारचा माणूस आहे मी. त्यामुळे मी जेव्हा म्हणजे कुठे जरी गेलो तरी पण माझ्या मनामध्ये हमेशा हीच कल्पना असते की मी जे काय, आय वॉज फॉर्च्युनेट की मला जे काय मी अनुभवलं, जे पाहिलं आणि ह्याबरोबर पण मी जे माझ्या लहानपणामध्ये पाहिलं, मी माझ्या परिसरामधली समस्या पाहिल्या किंवा डिफिकल्टीज पाहिल्या,
आणि आजही जे बऱ्या प्रमाणात आता ऑफकोर्स डेव्हलपमेंट खूप झाली आता ओव्हर लास्ट सो मेनी इयर्स, पण आजही जिथे जिथे समाजामध्ये कुठल्याही बांधवाला भगिनीला जिथे गरज आहे तिथे मी गेली 20-25 वर्ष एक असंघटितपणे करतो आहे. जे होण्यासारखं आहे, जमण्यासारखं आहे ते करतो आहे. मग ते पेन्शन स्कीम असू देत, शैक्षणिक मदत असू देत, वैद्यकीय मदत असू देत, चालू आहे. पण मी स्पेशली गेली 1 वर्ष 2 वर्ष जेव्हा मी 70च्या टप्प्यावर पोचलो आणि 70मध्ये पदार्पण करतो आहे आणि एक डायबेटिक म्हणून 38 वर्ष डायबेटिक 70 वर्षामध्ये जातो, तर त्याला त्याची पूर्णपणे कल्पना असते की माझं आता उर्वरित आयुष्य किती आहे. मला कल्पना नाही त्याची, फक्त देवालाच माहिती असेल. परंतु माझं काम आहे बिफोर इट्स लेट, ते उशीर होण्याच्या अगोदर मी कशाप्रकारे माझी जी कल्पना, माझं जे स्वप्न, माझी जी आवड, इच्छा, हे कार्य निरंतर पद्धतीने माझ्यानंतरही चालत राहील आणि ते पण सुसंघटितरित्या चालू राहील असं काहीतरी करावं म्हणताना मला एक 2-4 वर्षापूर्वी एक ट्रस्टची कल्पना सुचली आणि मग प्रसादच्या मदतीने, माझ्या कुटुंबियांच्या मदतीने मी याची एक मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात केली आणि आता एक काही दिवसांपूर्वी, आठवड्यांपूर्वी आमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. मग ह्या ट्रस्टची सीमा काय आहे, म्हणजे कार्यक्षेत्र काय आहे, कार्याचं स्वरूप काय आहे किंवा त्याचं स्कोप काय आहे. मी एक मोठं एक 2-4 ठरवलं, म्हणजे एक मोठं की एक तर ते सामाजिक असावं. सामाजिक म्हणजे गोरगरीब जो निराधार आहे त्याला मदत करणं, त्याच्यापर्यंत पोचणं. एखादी आपदा असेल, एखादं संकट असेल, एखादी निराधार स्त्री असेल किंवा आणखीन कोण असेल, जिथे समाजामध्ये माझी गरज लागेल तिथे मी उभा राहणं, ही एक सामाजिक माझी म्हणजे बांधिलकी किंवा माझं एक स्वप्न किंवा माझं एक ऑब्जेक्टिव्ह असेल. शैक्षणिक की ज्या कार्यामध्ये मी खूप वर्ष ऑलरेडी स्वतःला बऱ्या प्रमाणात निगडीत करून घेतलेलं आहे. मग ह्याच्यासाठी मी म्हणजे मी हमेशा म्हणतो की मी जन्मल्यापासून एक अतिशय एक नशीबवान माणूस म्हणून जन्मलो आणि ही रिॲलिटी आहे. माझ्या आयुष्यामध्ये जिथे वळण आलं त्या वळणावर मला कोणतरी एक चांगला माणूस भेटत गेला किंवा चांगलं काहीतरी घडत गेलं माझ्या आयुष्यामध्ये आणि असं ॲक्सिडेंटल चार्टर्ड अकाउंटंट, म्हणजे ठरवलेला चार्टर्ड अकाउंटंट नव्हे. मी BCom झालो आणि टाटा मिलमध्ये नोकरी करणार. माझ्या भावाला सौदीला नोकरी मिळाली. आता CA करायचं. CA पण काय करायचं, 50-55-60% वर BComला मार्क्स मिळाले तर मग एंट्रन्स द्यायला लागत नाही म्हणून CA करायचं. मला मिळाले, CA झालो. म्हणजे रिझल्ट आल्यानंतर ठरलं की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं. सो एनिवे, सो मला जसं म्हणजे माझी तशी काय ऐपत नव्हती किंवा असं काय नव्हतं, पण ॲक्सिडेंटली मला देवाने दुबईला नोकरी मिळाली, खूप चांगली नोकरी मिळाली तिथे. पण माझं एक जर माझं वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर मी आयुष्यामध्ये कधीही कुठेही थांबलो नाही आणि थांबत नाही आणि कुणीही थांबू नये. आयुष्यामध्ये शेवट नसतो, म्हणजे माझं कार्य कधीही पुरं होत नाही, ते हमेशा अपुरं असतं. माझी स्वप्न म्हणजे हमेशा पूर्ण होण्याच्या पलीकडची असतात. म्हणताना मी एक काय डच म्हणजे हॉलंडच्या कंपनीमध्ये ग्लोबल फायनान्स कंट्रोलर होतो. ती नोकरी सोडून मी स्वतःची ऑडिट फर्म चालू केली शून्यातून, म्हणजे अशातून चालू केली की माझ्या मुलाची शाळेची फी द्यायची
मला जमत नव्हतं. एक डच फ्रीजलँड वर्ल्ड त्याची नोकरी सोडून मी एक छोटीशी कंपनी चालू केली, कारण का माझं स्वप्न त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या फायनान्स कंट्रोलरमध्ये मावणारं नव्हतं. आणि दॅट्स व्हॉट आय एम. मी अगदी गरिबाच्या घरात जन्मलो, पण माझी स्वप्न अतिशय मोठी होती. आणि असंच हेच विद्यार्थी खूप आहे इथे, स्वप्न बघायला हवे काय. आणि हे स्वप्न मी तुम्हाला आज देतो आहे की तुमचं जे स्वप्न असेल कोणाचंही, एखाद्या मुलाचं स्वप्न असतं की मी चार्टर्ड अकाउंटंट व्हावा, मी डॉक्टर व्हावा, एखाद्या आजारी स्त्रीचं स्वप्न असेल की मला 100 वर्ष आयुष्य मिळावं काय, किंवा एखाद्या गरीब माणसाचं स्वप्न असेल की मला 2 वेळचं जेवण मिळावं. तर ह्या सर्व स्वप्न पूर्ततेसाठी माझं आयुष्य जे आणि माझ्यानंतरचं माझं ट्रस्ट, तर ह्या सर्वांच्या स्वप्नपूर्ततेसाठी कायमस्वरूपी उभं राहील. हे सामाजिक हे झालं. शैक्षणिक, जो एखादा गरीब मुलगा, कोणीही पैशाच्या अभावी, फीच्या अभावी शिक्षणाला फुल स्टॉप करू नये. शैक्षणिक संस्थांना कोणत्याही गोष्टीची मुलांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी, मग त्यांना कॉम्प्युटर्स लागले, त्यांना लॅबोरेटरी इक्विपमेंट लागल्या, तर त्याच्यामुळे मुलांना चांगल्या शिक्षणाला परावृत्त व्हायला नको. म्हणताना प्रत्येक इच्छाशक्ती असलेल्या मुलाला त्याच्या इच्छाशक्ती एवढं, त्याला झेपण्या एवढं, त्याच्या आवडी एवढं शिक्षण मिळावं. मनी इज नो मॅटर, म्हणजे तो काय तुम्हाला थांबवणारा घटक तुमच्या आयुष्यामध्ये ठरू नये. म्हणताना मी माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून ते सर्व करावं. शाळा कॉलेजेसना त्याच्यातून मदत व्हावी. ह्याच्या पुढे जाऊन आपल्या विभागातली जी हुशार मुलं आहेत की त्यांना अतिशय खूप पुढे शिकायचं आहे, मग अशा काही मुलांना शिष्यवृत्त्या देणं, स्कॉलरशिप देऊन त्यांना अगदी IIT-पर्यंत पोचवणंचं काम करण्याची माझी इच्छा आहे. आणि देवाने ती मला शक्ती द्यावी आणि हे मी करावं, पण ते करणारच मी. शेवटचं माझं ऑब्जेक्टिव्ह आहे, शेवटचं नाही आहे परंतु पुढचं आहे वैद्यकीय. आज आपलं गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, तुमचं ZP खूप काय करतं आहे. पण असं म्हटलं जातं की आपलं गव्हर्मेंट बऱ्याच वेळेला जेव्हा पोचतं तेव्हा बऱ्याच वेळेला तो उशीर झालेला असतो. कारण का, मला झालेल्या रोगाची मला कल्पना येत नाही. मग त्यासाठी प्रत्येक माणसाची एक वैद्यकीय तपासणी व्हावी. मला दुखलं खुपलं तर मी कुणाचा तरी सल्ला घ्यावा. माझं उद्दिष्ट आहे की मी अलोऱ्यामध्ये एक छोटंसं केंद्र उभा राहावं की जिथे कोणी यावं, कायमचं कोणतरी बसलेलं असेल, माझ्या घरामध्ये एक नर्स आहे, एक म्हणजे आपलं फर्स्ट एड टाईप सुरुवातीचा सल्ला त्या माणसाला, त्या स्त्रीला, पुरुषाला एखाद्या जवळच्या डॉक्टरकडे त्याला रेफर करावं फक्त चिठ्ठी देऊन. मग त्या डॉक्टरनी त्याचं सुरुवातीचं प्रायमरी असेसमेंट करावं, प्रायमरी टेस्ट कराव्या आणि औषध देऊन त्याचं आजार बरा व्हावा. पण त्याचा आजार जर त्याच्या पलीकडचा असेल तर मग ॲडव्हान्ससाठी आपल्या ॲडव्हान्स टेस्ट कराव्यात. मग त्याच्यामध्ये CT स्कॅन आलं, MRI आलं, आपले स्पेशलाइज्ड डॉक्टर्स आहेत त्यांचं कन्सल्टेशन व्हावे चिपळूण, कराड, कोल्हापूरला जाऊन. आणि कुणाला जर सर्जरीचं जर वेळ आली, कुणाची जर ऑपरेशन्स असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, त्याला ICUमध्ये ठेवायचं असेल, खूप खर्चाच्या गोष्टी आहेत ह्या. मग ह्या सर्वांसाठी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे वैद्यकीय त्याला मदत मिळावी. माझी इच्छा आहे की माझ्या विभागासाठी एक सुसज्ज ॲम्ब्युलन्स चालवावी आणि मी चालवणारच का. मला म्हणजे मी मगाशी कुणाशी तरी बोलताना म्हटलं मी एक कॉमर्सचा विद्यार्थी आहे, इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, मी जर ₹1 खर्च केला तर त्याच्यामध्ये माझं कॉस्ट किती झाली आणि मला त्याचा बेनिफिट किती मिळाला. मला असं वाटतं की मी ह्या विभागामध्ये तर थोडासा माझ्याकडच्या संपत्तीचा थोडासा भाग जरी मी खर्च केला, पण त्याच्यातून म्हणजे मी मगाशी सर म्हटले
38 वर्ष डायबेटिक आहे. जन्मल्यापासून अगदी साधारण काय खूप मोठा बलाढ्य माणूस नव्हतो मी, पण 38 वर्ष डायबेटिक आहे आणि आजही माझ्या लेवल्स, मला किडनीचा त्रास सुरू होतो, लिव्हरचा त्रास होतो, पण प्रत्येक 2-4 महिन्याने टेस्ट केल्यानंतर त्या खालीच येतात, वर जात नाहीत. का? कारण का हा जो मी 1 रुपया खर्च करतो तो चांगल्या सदकार्यासाठी केल्यानंतर मला जे समाधान मिळालं त्याच्याने माझ्या बॉडीचा जो मेटाबॉलिझम वाढला आणि त्याच्याने माझं आयुष्य, मला दीर्घायुष्य मिळालं. काय तर हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जर मी म्हणजे फॉर्च्युनेटली मी गरिबीत जन्मलो, मी गरिबी पाहिली आणि मी गरीब म्हणजे रुरल आजही एरियाशी माझं संबंध आहेत रेग्युलर बेसिसवर. त्यामुळे मला असं वाटतं की इथे गरजा खूप आहेत. सरकार सर्वच ठिकाणी पोचतं असं नाही आहे. मग त्यासाठी माझ्यासारख्या माणसाला देवाने जे एक ॲबिलिटी, एक मला जे शक्ती दिली, मग त्या शक्तीचा मी माझ्या विभागासाठी, आणि जेव्हा मी विभाग म्हणतो म्हणजे माझं कार्यक्षेत्र, मग माझं एक संकल्पना आहे की माझ्या ट्रस्टचं कार्यक्षेत्र काय आहे, तर माझ्या ट्रस्टला कार्यक्षेत्रच नाही आहे. माझा विभाग तर पहिला आला तर पण त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणूस तो कोणत्याही जाती धर्माचा असू देत त्याच्यापर्यंत मी पोचावं. मी फक्त एकच म्हणतो की जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तो माझा ट्रस्ट असेल. माझा ट्रस्ट हा विदाउट बाउंड्रीज असेल. त्याला बाउंड्रीज नसतील, त्याला कार्यक्षेत्राची बाउंड्री नसेल, त्याला नियमावलीची बॉर्डर नसेल, बाउंड्री नसेल. त्याने पुढे जाऊन जो गरजू येईल त्या सर्व गरजूला मदत करणे. आणि माझं शेवटचं फक्त एक सांगणं आहे की माझं वास्तव्य दुबईला असल्यामुळे माझे जे ट्रस्टीज इथे, सेक्रेटरी, ट्रेझरर, बाकी सर्व जी मंडळी असतील, ते सर्व तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे गरजू आहेत त्या सर्वांना आमच्यापर्यंत पोचवायचं. आणि त्याच्यानंतर माझे जे प्रतिनिधी इथे आहेत, माझा पुतण्या, माझा मुलगा, माझी सगळी मंडळी आणि तुम्ही सर्वजण इथे जर कुठे तुम्हाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर मी आज सांगू इच्छितो की माझा एक ईमेल ॲड्रेस आहे wasantlaad@gmail.com. अगदी सोपा, सरळ, लक्षात ठेवणं एवढा. माझं नाव तुमच्या लक्षात राहील, wasantlaad@gmail.com. ह्या माझ्या ईमेलवर एक छोटीशी ईमेल पाठवा की सर असं गरजू होता, पण त्याच्यापर्यंत काय पोचत नाही तुमचं ट्रस्ट, आणि मी हमेशा तुमच्या हाकेला उभा राहील. एवढंच फक्त माझं स्वप्न, एवढीच फक्त माझी इच्छा. आणि ह्या सर्वांसाठी सगळ्यांनी फक्त एकच कल्पना लक्षात ठेवायची, हे ट्रस्ट माझं नव्हे, हे ट्रस्ट आपलं आहे, आपल्या विभागाचं आहे, आपल्यासाठी आहे. म्हणून सर्वांनी मिळून ह्या ट्रस्टच्या उन्नतीसाठी हातभार लावावा. एवढंच. थँक्यू व्हेरी मच. खूप मनापासून आनंद होतो की एक ट्रस्टच्या माध्यमातून वसंतराव लाड साहेब जे काम गेले 30-35 वर्ष अतिशय तन्मयतेने, समर्थपणे ते करतच आलेत. फक्त ट्रस्टच्या रूपाने त्याला आकार आणि उकार देण्याचं काम आजच्या दिवशी या नव्याने ही सुरुवात होती. तुम्ही त्यांचा लेख वाचला. माझी त्यांची फारशी ओळख किंवा संपर्क फारसा नव्हता, पण लेख वाचल्यानंतर त्यांचा समोर जीवनपट उभा राहील की अलोरेसारख्या एका छोट्याशा गावात इथल्या जिल्हा परिषद किंवा इथल्या माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेऊ, CA सारखं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आज CAला परीक्षेला पास होणाऱ्यांची संख्या 1-2-3% वर अजूनही जात नाही. आणि अशा वेळी त्या काळात त्यांनी इंग्रजीमध्ये आपण आपल्या इथं जरी आपण किती शिकलो ते गावात आपला जरा मर्यादा असतात. आणि अशा वेळी त्यांनी CA ही पदवी केल्यानंतर त्यांच्या व्यवसायात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नाव कमवलं. आणि मग हे नाव कमवत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. समाजाच्या प्रती असलेले ऋण कुठं ना कुठं आपल्याला फेडायचे असतात. हे फेडणं शक्य नसतं, तरी देखील त्यामध्ये थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने त्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये हे सगळे एम्स त्यांनी सांगितले की का मी ट्रस्ट चालू करतं.
की हा ट्रस्ट चालू करत असताना गरीबातल्या गरीब मुलाला देखील त्याला त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका, त्याचबरोबर आरोग्याला जो वंचित आहे त्याच्या देखील त्यांनी पाठीशी राहण्याची भूमिका ट्रस्टच्या माध्यमातून घेण्याचं ठरवलेलं आहे. मी मनापासून त्यांना आजच्या दिवशी खूप खूप धन्यवाद देईन, त्यांना शुभेच्छा देईन की आपण जरी दुबईमध्ये राहत असलात तरी स्थानिक ह्या भागातलं आपल्याला असलेली ओढ या कामासाठी आपल्याला निश्चितपणे इथपर्यंत घेऊन आले. हे काम आपल्या हातून चांगल्या पद्धतीने होईल, कारण एखादा ट्रस्ट निर्माण करणं, तो वाढवणं, तो जोपासणं, त्याला नावारूपाला आणणं हे खूप कठीण काम असतं. एखादी उभी राहिलेली गोष्ट त्याला बिघडवायला फारसा वेळ लागत नाही, एखाद्या दिवसात किंवा एखाद्या घटनेने पण आपण ते करू शकतो. परंतु ह्याला एक चांगल्या पद्धतीचं रूप देण्यासाठी पुरं आयुष्य देखील त्यामध्ये झोकून द्यावं लागतं. आणि ते काम आज वसंतराव आणि त्यांचं सर्व कुटुंबीय आपल्या सर्वांसाठी करतं आहे, समाजाच्या हितासाठी करतं आहे. म्हणून आमच्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देऊच. आणि त्याचबरोबर ज्या ज्यावेळी सहकार्य लागाईल त्या त्यावेळी आम्ही आमचा ट्रस्ट, एक आमची संस्था या नात्याने तिच्या पाठीशी राहण्याची भूमिका पण आमची सगळ्यांची निश्चितपणे असते. ज्याचा उल्लेख त्यांनी केला त्यांच्यातनी माझ्यात एक साम्य आहे, कारण त्यांनाही 31व्या वर्षी शुगर झाली आणि मलाही 31व्या वर्षी शुगर झाली. त्यामुळे शुगरचा का असेना साम्य आहे, बाकी त्यांच्या गोष्टी खूप वर्ष आहे. पण हे करत असताना कुठच्याही आजाराचा बाऊ न करता त्यांनी समाजाचं आपण देणं लागतं भावनेतून काम केलं. त्याच्यात एक उल्लेख केला, मी किती पुढं राहणार आहे, कधी किती जगणार आहे, कोणालाच कोणाचं काय माहीत नाही. आज इथं आपण बोलतो आहे, काय पुढं होणार आहे हे तुम्हाला आणि आम्हालाही माहिती नसतं. माणूस जन्माला आला तर आज ना उद्या तो जाणारच आहे निश्चितपणे. कधी काय हे काय तुम्हाला विधिलिखित असेल त्या पद्धतीने, पण तो आज हे जन्माला घातलेला हा ट्रस्ट आहे, ह्याचं आयुष्य मात्र अमर्याद शेवटपर्यंत टिकणार आहे. आणि ते टिकवण्याची जबाबदारी त्या आपल्याला सर्वांनी मिळून घेणं गरजेचं आहे. कारण एखादी संस्था त्या माणसाने जरी उभी केली आणि त्या माणसाचं जरी तो गेला तरी त्याचं नाव कायमस्वरूपी राहिलं जातं आणि ते या संस्थेच्या माध्यमातून राहतं. कारण आपण सगळेजण हे आहे ते ट्रस्टी म्हणून काम करतात, विश्वस्त म्हणून काम करतात. एखाद्याचा संस्थेचा ट्रस्टी किंवा विश्वस्ता कधीही मालक नसतो. त्याला वाढ करायचा अधिकार आहे, पण त्यातलं काय काढून विकायचा अधिकार कधीच नाही. तो चॅरिटी कमिशनरचा अधिकार असतो, किंबहुना तशी परवानगी कधी मिळत नाही. त्यामुळे हे वाढवण्याचंच काम त्यांच्या हातातून निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पुढे देखील होईल. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला जरी सपोर्ट मिळाला आणि एखादा न शिकणारी मुलगी किंवा मुलगा या माध्यमातून पुढे जाऊ शकला, त्यालाही देखील खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट ह्या माध्यमातून आपल्याला मिळणार. या वेगवेगळ्या भागामध्ये आज आपण बघतोय, कोकणामध्ये देखील अनेक मुलं गुणवत्तेने खूप चांगल्या पद्धतीने आहेत, पण तो जो सपोर्ट मिळाला पाहिजे त्या सपोर्टमध्ये कुठंतरी आपण कमी पडतो. आज MPSCमध्ये UPSCमध्ये आपली मुलं जायला सुरुवात झाली. मागे आपण वांजवळ्याचा सनगरे असेल, मागच्या ह्याच्या गेल्या 3-4 महिन्यापूर्वी शिंदे असेल, ही मुलं आपल्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जाऊ शकली. उद्या ट्रस्टच्या माध्यमातून अशा मुलांसाठी देखील एक चांगली लायब्ररी असेल, वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना सपोर्ट देण्याची, मार्गदर्शक आणण्याची असेल, या सगळ्या गोष्टी ट्रस्टच्या माध्यमातून पुढे होणार आहेत. त्याचा उपयोग ग्रामीण भागातील मुलांना, मुलींना आणि इतरांना देखील निश्चितपणे होईल. मी फार वेळ न घेता आदरणीय वसंतराव लाड साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की एक चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी आम्हा सगळ्यांना बोलवून केलं. ते आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे, कारण शेवटी हे काम आपल्याला पुढं न्यायचं आहे. राजकारण होत जातं, राजकारणातल्या घटना बदलत असतात, आज पदावर आहे उद्या असतो नसतो, परंतु हे चांगलं काम आहे, त्याला सपोर्ट देण्याची भूमिका तुमची आमची सगळ्यांची असणार आहे आणि ती निश्चितपणे आम्ही सगळेजण पार पाडू. आज आदरणीय खासदार साहेब देखील विनायक राऊत साहेब इथे आले, ते देखील सातत्याने सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं काम त्यांचं देखील आहे. आणि एखादा उभारणीचं काम असेल
तर पक्षभेद विसरून त्या कामासाठी मदत करण्याची भूमिका त्यांची कायमस्वरूपी. एखाद्या वेळी ती मदत करताना ती संस्था जगली पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये असते. मग तो चालवणारा माणूस कोण आहे हे कधी त्यांनी देखील आजपर्यंत बघितलेलं नाही. त्याच पद्धतीचं काम आणि त्याच पद्धतीचा सपोर्ट लाडसाहेब आमचा सगळ्यांचा तुम्हाला असेल एवढंच सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि ट्रस्टचं नाव वेगवेगळ्या कार्यासाठी इथून पुढच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने होईल. आपण अतिशय कष्टाने दुबईसारख्या ठिकाणी CA अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा व्याप आपण सांभाळत आहे. आपली देखील तिथं चांगल्या पद्धतीने ओळख आहे. त्याचाही फायदा या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मुलांना चांगल्या पद्धतीने होईल हा देखील विश्वास व्यक्त करतो. चतुर्थीच्या पूर्वसंध्येला आणि योगायोगाने शिक्षक दिनासारखा एक पवित्र असा दिवस आणि या दिवसाला एका देवमाणसाचं दर्शन घेणं किंवा देवमाणसाची भेट होणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या भाग्यात होतं. आदरणीय शेखर सर आहेत, आदरणीय प्रशांतजी आहेत, आदरणीय सुभाष बणेसाहेब आहेत, त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे बाळा कदम, दिलीप सावंत, सूर्यकांतजी खेतले, माझे सहकारी विनोद झगडे, बळीराम गुजर, राजा नारकर, जयवंत शिंदे, आमच्या धनश्री शिंदे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित. खरं म्हणजे CA वसंतराव लाड यांचं नाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा चेहरा हे आजच आमच्या परिचयाचा झालेला आहे. पण ऐकून खूप होतो. म्हणजे शिवसेनेचे माझे पदाधिकारी प्रसाद आणि विनोद हे सातत्याने लाडसाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्हाला मध्ये 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 सांगायचे. पण वसंतराव लाड हे एका व्यक्तिमत्वाने तुमच्या अलोरे गावाचं भाग्य उजळलं आहे हे मात्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तसं गावामध्ये घरं खूप आहेत, माणसं खूप आहेत, देव आहेत, पण देव असून सुद्धा देव माणूस मिळणं आवश्यक आहे. तो देव माणूस आज वसंतराव लाड यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे, आम्हाला मिळालेला आहे. सध्याच्या या जगामध्ये, युगामध्ये, महागाईमध्ये, राजकारणामध्ये लुबाडणारे खूप असतात, ओरबडणारे खूप असतात, दामदुप्पट वसूल करणारे खूप असतात. पण परोपकारी वृत्ती मनामध्ये ठेवून ज्या जन्मभूमीने आपल्याला जन्म दिला त्या जन्मभूमीचं ऋण मनामध्ये ठेवून मिळवलेल्या काही संपत्तीचा वाटा त्या जन्मभूमीसाठी कायमस्वरूपी देणं हे केवळ आणि केवळ CA वसंतराव लाड यांच्या सारख्याच व्यक्तिमत्वाला सिद्ध होतं, अन्यत्र नाही. काय ते देण्याची वृत्ती असायला पाहिजे. घेण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पुढे पुढे जातो त्याच पद्धतीने घेत असताना देण्याची सुद्धा जी वृत्ती असली पाहिजे. त्या देण्यातून खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थकी लागतं हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे, साधू संतांनी सांगितलेलं आहे. देणाऱ्याचे हजार असतात, घेणाऱ्याचे सुद्धा त्याच्यात दुप्पट धापट होतात. आणि सध्या घेणाऱ्यांची अशी अवस्था असते की देणाऱ्याला सपाटून ओरबाडून घ्यायचं असतं. परंतु आज माननीय वसंतराव लाड यांनी आपल्या या भूमीसाठी, जन्मभूमीसाठी एक योगदान म्हणून, जन्मभूमीचे उपकार म्हणून, देवभूमीचे उपकार म्हणून ह्या ज्या ट्रस्टची स्थापना केलेली आहे आणि ट्रस्टची स्थापना करून एक सर्वव्यापी कार्यक्रम किंवा सर्वव्यापी उद्देश
केवळ अलोरे गावच मर्यादित न ठेवता चिपळूण असेल, आजूबाजूचा परिसर असेल, गरजवंतांना मदतीचा हात देणारा वसंतराव लाड हा ट्रस्ट खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाला भाग्य तारक ठरणार आहे, तुमच्या जीवनाला प्रेरक ठरणार आहे. आज विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आलेले आहेत. शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेता, अडचणी अनेक असतात, हुशार टॅलेंट असतं, परंतु परिस्थितीने गांजलेलो असतो. आणि अशा या परिस्थितीने गांजलेल्या विद्यार्थ्यांना किंवा त्या कुटुंबांना CA वसंतराव लाड ट्रस्ट हा तुम्हाला देवापेक्षाही वरदायी ठरणारा असेल. आणि म्हणून वसंतराव लाड यांचे कर्तृत्व, त्यांच्या ह्या कर्तृत्वामध्ये दातृत्वाचा निर्माण झालेला एवढा मोठा झरा, केवळ कर्तृत्व असून जमत नाही, कर्तृत्व असलं पाहिजे, दातृत्वसुद्धा तेवढंच असलं पाहिजे. आणि दातृत्वाच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची सुद्धा तेवढीच मनामध्ये इच्छा असली पाहिजे. आणि म्हणून ह्या समाज घडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची शपथ वसंतराव तुम्ही दुबईमध्ये बसून घेतलीत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये आपली भूमी, ह्या भूमीतलं आपलं घर, ह्या भूमीतलं आपलं देव, आपले भावकी ह्यांच्याबद्दल किती आपुलकी आहे हे दिसून येते. आणि दुबईमध्ये गेल्या तशा आपल्याकडचे कोकणातले माणसं दुबईमध्ये खूप आहेत. आपण काय अजून गेलेलो नाही, पण वसंतराव लाडांच्या निमित्ताने नक्की जाऊ. शेखर सर, प्रशांत, आपण नक्की एकदा जाऊ. त्यांचं कर्तृत्व तर पाहिलंच पाहिजे. का दुबईमध्ये बसून हातातल्या लेखणीने दुबईच्या श्रीमंतांना कंट्रोलमध्ये ठेवणं, त्यांच्या संपत्तीला, हा एक आपला कोकणी माणूस करतोय. लक्षात ठेवा, कोकणी माणूस. दुबई म्हणजे पैशाचं साम्राज्य, संपत्ती अलोट. म्हणजे आपल्या संत जे होते ना, महाराष्ट्र म्हणजे संतभूमी. आणि आपल्या संतांनी त्यावेळेला 700 वर्षापूर्वी काय सांगितलं? प्रयत्न वाळूचे कनरगडिता तेलही गळे. 700 वर्षापूर्वी. त्यावेळेला सगळ्यांनी आपल्याला अडाण्यात काढलं. अरे वाळू रगडून रगडणार किती, काय तेल येणार? पण सिद्ध झालं की नाही? लाडसाहेब केलं ना तुमच्या सौदी अरेबियाने सिद्ध. त्या वाळूतून तेल काढलं. आपल्या संतांनी जे शिकवलं ते अरेबियन कंट्रीने आत्मसात केलं, त्याने ते प्रत्यक्षात आणलं आणि त्यांनी तेल बनवलं, निर्माण केलं. आणि त्या तेलावर आपण आपल्या गाड्या चालवतो, आपण आपला व्यवहार करतो. त्यामुळे आपला महाराष्ट्र म्हणा, आपलं कोकण म्हणा, हा साध्या सुद्धा माणसांचं नाही आहे बाबांनो. साक्षात परमेश्वराला सुद्धा खडे बोल सुनावण्याचा अधिकार जर कोणी बजावला असेल, साक्षात परमेश्वराला सुद्धा शिवी घालून त्याचा उद्धार करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर आपल्या संतांनी केलेलं आहे. असे संत महात्मे लाभलेलं आपलं महाराष्ट्र, त्याच्यातलं आपलं कोकण. आणि त्या कोकणातलं लाडसाहेब तुम्ही, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आम्हा लोकप्रतिनिधींना नेहमीच आदर्शवत ठरेल. आणि म्हणून तुमच्या दातृत्वाचा झरा ह्या अलोरे गावामध्येच नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांतामध्ये निघेल. कारण आज आपल्या देशामध्ये आपल्यासारख्या दानशूरांची गरज खूप आहे. गरजवंत तर आपल्या देशामध्ये खूप आहेत. आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या वाढवण्यामध्ये जर कोण पुढे असेल तर आपला देश आहे. ऑलिम्पिकमध्ये नाही, स्पोर्ट्समध्ये नाही, पण लोकसंख्या वाढीमध्ये आपण 140 कोटी पार केलं. पण गरिबी, उपासमार, त्याच्यावर मार्ग नाही काढू शकलो. पण याही परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाच्या आज्ञेने किंवा देवाने निर्माण केलेलं वसंतराव लाडांसारखं एखादं व्यक्तिमत्व आपली संपत्ती तुमच्या ताब्यात देते. तशी पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त संत तुकाराम दुष्काळ आल्यानंतर संपूर्ण संपत्ती दान करून टाकली, कंगाल झाले, भिकारी झाले, एक वेळचे सम्राट, श्रीमंत. पण त्या दुष्काळामध्ये संपूर्ण
म्हणजे देऊन टाकलं समाजाला आणि स्वतः मात्र मीठ विकायचा धंदा चालू केला. लाडसाहेबांवर मीठ विकायचं नाही, पण लाडसाहेबांनी सुद्धा हे जे सुरू केलेलं दातृत्व, त्यांचं कर्तृत्व उदयास आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रसाद तुम्ही काय आणि परीक्षित तुम्ही काय, लाडसाहेबांचा जो उद्देश आहे, ज्या उद्देशाने हा ट्रस्टची निर्मिती झालेली आहे, तो उद्देश त्याला कुठेही काळीमा लागणार नाही, त्याला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. पैसा त्यांचा आहे, पण जपणूक तुम्हाला करायची आहे आणि ती जपणूक करणाऱ्याची जबाबदारी खूप मोठी असते. आणि म्हणून या संपूर्ण परिसरातल्या ग्रामस्थांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, गरिबांना, गरजवंतांना, जे आजारी आहेत त्यांना लाडसाहेब सारखे वसंतराव CA वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट हा जीवनदायी ठरणार आहे. त्या तुमच्या जीवनामध्ये ह्या ट्रस्टच्या माध्यमातून फलदायी असा आनंद निर्माण हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो, गणरायाकडे प्रार्थना करतो. आज एक वसंतराव लाड अलोऱ्यामध्ये जन्माला आले, एवढा गाव इथे बसला आहे, जातपात भेद सगळं विसरून माणुसकीच्या नात्याने. अशा या एका वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. त्यांच्या उपकाराची जाणीव मात्र कायम ठेवा. कोकणामध्ये थोडीशी थोडासा संकुचितपणा असतो. शेजारचा माणूस श्रीमंत झाला की त्याचा शोध घ्यायची वृत्ती लागते आपल्याकडे. वांग्याभूत आणलाय का, की आणखी काय चालगती आणलाय का, लिंबू आणलाय का. अरे ह्या सगळ्यापेक्षा कर्तृत्व किती श्रेष्ठ असतं आणि त्या कर्तृत्वासमोर साक्षात लक्ष्मी कशी शरण येते हे वसंतराव लाड यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे हे सोनं जे आहे, हे हिरा आहे, ह्या हिऱ्याची जपणूक करा, आदर्श त्यांचा अंमलात आणा आणि त्यांचा मात्र विसर कदापि पडू देऊ नका. वसंतराव लाड गणरायाच्या कृपेने तुमच्यासारखे अनेक जण निर्माण व्हावेत आणि त्यांना तुमचं मार्गदर्शन, तुमचं कार्य प्रेरणादायी ठरो अशी इच्छा व्यक्त करतो. तुमच्या या दातृत्वाबद्दल, तुमच्या या वैचारिक श्रीमंतीबद्दल खरोखरच तुमच्यावर गणरायाची कृपा नक्की आहे. त्या गणरायाला प्रार्थना करतो की CA वसंतराव लाड चॅरिटेबल ट्रस्ट ह्या कोकणचं एक भाग्य विधाता ठरेल, लोकांना जीवनदान देणारा हा ट्रस्ट ठरेल. धन्यवाद. जय हिंद. एकंदरीत जीवनशैलीवरती बोलताना आपण अनेक संत सज्जनांचे दाखले दिलेत. हे खरं आहे की धनाची श्रीमंती ही सगळ्यांकडेच असते, पण मनाची श्रीमंती काय सगळ्यांकडे नसते. परंतु धनाची आणि मनाची ही दोहोंची श्रीमंती ज्यांना लाभली आणि ही श्रीमंती ही दुसऱ्याच्याही वाट्याला यावी अशा पद्धतीचा विचार ज्यांच्या मनामध्ये आहे ते सन्मान्य वसंतभाई लाड यांच्यामुळे हा सोहळा या ठिकाणी रंगला, घडला. आपण या ठिकाणी म्हटलात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा खरा देव तेथेची जाणावा. की समाजातले जे रंजले गांजलेले आहेत, जे दीन दुबळे आहेत, जे शोषित आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने लाभ जो देईल, त्यांचीही सेवा करेल, तो खरा साधू आहे, तो खरा देव आहे, तो खरा संत आहे. आणि हे सगळं सन्मान्य वसंतजी लाड यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला पाहायला मिळतं. भाई, आपलं नाव वसंत आहे. असं म्हणतात की येताच वसंत सर्व कळ्यांना फुलावंसं वाटतं. येताच वसंत सर्व कळ्यांना फुलावंसं वाटतं. तुम्हाला पाहताच आमच्यासारख्या अनेक निरागस मनांना जगावंसं वाटतं. धन्यवाद. आज सगळ्यांनीच या पवित्र असा औचित्याचा उल्लेख केला. तो औचित्य म्हणजे शिक्षक दिन. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचं खूप मोठं असं महत्त्व असतं. असं म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना मान नाही आणि मानाविना समाजात प्रतिष्ठा नाही. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं असं एक मोठं स्थान असतं. एखादा माणूस एखाद्या फुलाचा सुगंध ज्यावेळी आपल्याला मोहित करतो, आपण त्या फुलाचं गुणगान गातो, त्या फुलाची तारीफ करतो. पण तो जो सुगंध ज्याने आपल्यापर्यंत पोहोचवला तो वारा मात्र या सगळ्यांमध्ये अनभिज्ञ राहतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान देखील त्या वाऱ्याप्रमाणे आहे. त्यामुळे या पवित्र क्षणाला अशा गुरुजनांचा देखील सन्मान करणं हे आम्ही आमच्या लाड कुटुंबियांचं कर्तव्य समजतो. आणि याचाच भाग म्हणून सर्वप्रथम आमच्या अलोरे हायस्कूल अलोरे आणि CA वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरेचे प्राचार्य सन्मान्य वाचासिद्ध सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सन्मान्य विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते
सन्माननीय वाचासिद्ध सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे.